नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी समीर शेलार एन्झा झाडेन या कंपनीचा प्रतिनिधी। आज आपण मातेरवाडी तालुका दिंडोरी येथील प्रगतशील शेतकरी श्री देवराम आहेर साहेब यांच्या शेतावरती एन्झा झाडेन या कंपनीच्या सेडनेटमधली सफेद काकडी आयसी या वाहनाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत। शेतकरी बांधवांनो नमस्कार, मी महेंद्र शिवाजीराव सराफ, कृषी विकास बीज भांडार नाशिक। आज आपण दिंडोरी परिसरात आलेलो आहोत। तर जो परिचय शेतकरी बांधवांचा आहे तो त्यांच्याकडूनच घेऊ। काका नमस्कार। नमस्कार काका, नाव काय तुमचं? देवराम पोपट आहे। बरं काका, आपण कोणत्या गावात आलेलो आहात? मातेरवाडी। मातेरवाडी दिंडोरी गावामध्ये, दिंडोरी तालुका दिंडोरी। तर दिंडोरीच्या म्हणजे नाशिकच्या जवळ असणाऱ्या दिंडोरी तालुक्यामधील मातेरवाडी हे गाव आहे। तर काका, ही काकडी जी तुम्ही लावलेली आहे सगळं क्षेत्रफळ किती? हे क्षेत्रफळ 20 आहे। 20 आर, जवळपास अर्धा एकर क्षेत्र। काका, तुम्ही एन्झा झेडेन कंपनीची काकडी लावलेली आहे, तर ही कोणती व्हरायटी लावलेली? ही आयसी लावलेली। म्हणजे काकांनी नेट शेड किंवा पॉली हाऊस म्हणजे जी पार्थिनोकार्पी काकडी येते एन्झा झेडेन कंपनीची आयसी ही लावलेली आहे। आणि हिचा रंग महत्वाचा म्हणजे सफेद रंग आहे। ही हिरवी नसून पोपटी सफेद रंगाची काकडी। बरं काका, एक क्षेत्रफळ किती सगळं? 20 आर आहे। 20 आर। बरं, तुम्ही आता प्लॉट साधारणतः किती दिवसाचा झालेला आहे, एक अंदाजे? 47 दिवसाचा झालेला आहे। बरं, पहिली हार्वेस्टिंग झाली, पहिला खुडा झाला। बरं, साधारणतः 2 खुडे झाले, पण आता या दुसऱ्या खुड्याला किती माल निघाला होता आपला? 27 कॅरेट। 27 कॅरेट। बरं, आता व्हरायटी चालू झाली आपली, ठीक आहे सगळं, परंतु प्रत्येक पेऱ्यामध्ये तुम्हाला अंदाजे काय वाटलं, किती फळं सेटिंग झालेले दिसले? म्हणजे या बियाण्याचं असं एक वैशिष्ट्य आम्हाला अनुभव आला का याच्यातले एक कळी सुद्धा गळू शकत नाही। जेवढं फुल आहे तेवढीच कळी सुद्धा आहे। आणि आता चालू होईपर्यंत एका वेलावर एकही फळकूज नाहीये, बरोबर, किंवा कुठल्याही प्रकारच्या रोगाला न बळी पडणारी आहे। आणि तिचं वैशिष्ट्य असं का जेवढे कळी आहे तेवढे फळं सेट झालेले आहे। म्हणजे प्रत्येक पेऱ्यामध्ये 1 2 3 4 फळं, 5 पोत आहे। तर असं या व्हरायटीचं कसं आहे की प्रत्येक पेऱ्यामध्ये 1 पासून 4 पर्यंत फळं येतात। काकांकडं अनुकूल परिस्थिती तयार झाल्यामुळं त्यांच्याकडे कूज त्या मानाने कमी झाली नाहीच आहे। हे सुदैवाची बाब आहे, परंतु कूज होणारच नाही असं नाही, काही ठिकाणी अडचणी पण येऊ शकतील। बरे, व्हरायटीची जर आता महत्त्वाच्या कॅरेक्टर जर बघितले आपण, तर व्हरायटीचा रंग जो आहे तो पोपटी पांढरा आकर्षक असा रंग आहे। त्याचबरोबर जी लांबी आहे ती साधारणतः 15 ते 18 सेंटीमीटर पर्यंत फळांची लांबी आहे। फळांमध्ये अजूनही कुठेही बेटकी वगैरे असण्याची काही परिस्थिती आम्हाला दिसली नाही। प्लॉट सुंदर आहे। तर इतका सुंदर प्लॉट बनवला काकांनी, आणि आज तो प्लॉट नवीन व्हरायटीचा आम्हाला बघायला भेटला, त्याबद्दल काका तुमचे फार फार आभार। तर मित्रांनो, ही एन्झा झेडेन कंपनीची आयसी व्हरायटी पाहिली आपण। या व्हरायटीचे काही महत्त्वाचे कॅरेक्टर तुम्हाला एकदम कमी वेळेत मी सांगतो। तर हे सीड पार्थिनोकार्पी असल्या कारणाने आजही हे परदेशातून येतं, परिणामी त्याची किंमत जास्त आहे। त्यामुळं त्याचं रोप तयार करूनच लागवड करावी, डायरेक्ट लावण्याच्या भानगडीत पडू नये, कारण बियाण्याची कॉस्ट जास्त आहे। दुसरी गोष्ट, रोप साधारणतः तुमचं 15-20 दिवसात तयार होतं। रोप तयार झाल्यानंतर लागवडीचे जे अंतर आहे ते साधारणतः 5 ते 6 फूट सरीतलं अंतर ठेवावं, आणि झाडातलं अंतर हे साधारणतः 1.5 फुटावर ठेवावं। झाड वर नेताना 2 बगला जास्तीत जास्त वर न्याव्या, जेणेकरून तुम्हाला फळांची लांबी, त्यांची गुणवत्ता एकसारखी मिळेल। तुम्ही जर 2 पेक्षा जास्त डेरे जर वर नेले तर बऱ्यापैकी पोटॅशची डिफिशियन्सी झाडाला लवकर जाणवते। त्याच्यानंतर झाडाला काकडी म्हटलं की पोटॅश, बोरॉन, कॅल्शियम हे फार महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे। त्याच्याकरता आठवड्यातून किमान 1 स्प्रे तुमचा अंकुर कंपनीचं जे आम्ही तुम्हाला KBC सांगतो, पोटॅश, बोरॉन, कॅल्शियम युक्त संजीवक, याचा स्प्रे
200 लिटर पाण्याला 500 मिली या हिशोबाने नियमित ठेवा. त्याचबरोबर फळ एकदा हार्वेस्टिंगला सुरुवात झाली की त्यानंतर खालचा पाला हा काढला पाहिजे. कारण असं, जर तुम्ही खालचा पाला काढला तर हवा खेळती राहते, सेटिंग चांगली होती आणि लाल कोळीसारखी जी कीड आहे जी गर्दीच्या ठिकाणी वाढते आणि कंट्रोल होत नाही, तिचं नियोजन आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर एन्झा झाडेन IC ज्यांना पोपटी रंग हवा आहे, पोपटी हिरवा रंग बाजारामध्ये विक्री करतात, चांगला रंग असणारी व्हरायटी, चांगली लांबी असणारी व्हरायटी. बाजारात बऱ्याचशा जाती की ज्यांच्या हा प्रकार त्या कंपन्यांकडे आहे परंतु त्यांची लांबी कमी असते, तसं हिचं नाही. हिची लांबी ही पूर्ण 15 ते 18 सेंटीमीटरपर्यंत तुम्हाला मिळेल आणि भरपूर उत्पादन, म्हणजे प्रत्येक पेऱ्यामध्ये 1 पासून 5 पर्यंत फळं येतात. किती सेटिंग होईल परिस्थितीनुसार हा भाग वेगळा, परंतु 1 ते 5 फळं तुम्हाला प्रत्येक पेऱ्यामध्ये सहज मिळतील. तर एन्झा झाडेन IC तुम्हाला बियाणं कुठे मिळेल? तर खाली आमचं नाव येत आहे, कृषी विकास बीज भांडार, गुरुकृपा अपार्टमेंट, पेठ फाटा, पंचवटी, नाशिक. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकतात, जो माझा खाली नंबर येत आहे 90 96 24 57 47. या नंबरला व्हॉट्सअप करा. तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही हा व्हिडिओ बघत असाल तरी बियाणं पाठवायची सुविधा आम्ही तुम्हाला देऊ. तर शेतकरी बांधवांनी आपल्याला अमूल्य मार्गदर्शन केलं. आज त्यांच्या प्लॉटमध्ये येऊन हा पण चांगला व्हिडिओ काढू शकलो, त्याकरता काका खूप खूप आभार. आम्ही तुमचे आभारी आहात. तरी संपूर्ण व्हिडिओ ऐकला, त्या बघितला त्याकरता धन्यवाद.